नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची मसाला भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खूप छान लागते, चविष्ट लागते खायला। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथे घेतलेला आहे शेवग्याच्या शेंगा आणि शेवग्याच्या शेंगा आहेत ना, तेल, मीठ, हळद याच्यामध्ये आहेत ना आपल्याला 10 मिनिटं शिजून घ्यायच्या आहेत। मी इथे शेंगा शिजून घेतलेल्या आहेत 10 मिनिटं। चला आपण त्याचा मसाला पाहूया। मसाल्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया। मी इथे ठेवलेला आहे पॅन गरम करायला। त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला 1 चमचा तेल इथं थोडंसं कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि मोठ्या आकाराचा एक कांदा कट करून घेतलेला आहे उभ्या आकाराचा। हा तेलामध्ये ना पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। कांद्याचा ना काळपट कलर झाला पाहिजे। आपला कांदा छान इथं तळलेला आहे। आता आपण अशा पद्धतीने एका साईडला सरकून घेऊया आणि मी इथं घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ थोडीशी। तुमच्याकडे जर फुटाणे असतील तर तुम्ही फुटाणे पण घेऊ शकता। हरभऱ्याची डाळ जर असली भाजकी ती पण घेऊ शकता। मी तर कच्ची डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची आणि ती तेलामध्ये ना आपल्याला छान तळून घ्यायची। इथं खडे मसाले घालायचे थोडेसे। मी 2 लवंग घेतलेले आहेत, 2 मिरे घेतलेले आहेत आणि 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। जास्त नाही घालायचं। इथं आपली हरभऱ्याची डाळ भाजलेली आहे। मी इथं 1.5 चमचा पोहे खायचा आहे ना तीळ घेतलेले आहेत, ती सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे। आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया। मस्त असा आपला इथं मसाला भाजला। आता थंड झाल्याच्या नंतर मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। इथं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, अद्रक घेतलेली आहे, लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण हे मसाले भाजून घेतलेले आहेत ना, हे या ताटामध्ये काढून घेऊया आणि याला पूर्णपणे थंड करून मिक्सर मध्ये छान मस्त बारीक ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। धना पावडर घालूया आपण 1 चमचा। तुमच्याकडे धना पावडर जर नसेल तर तुम्ही धने असतात ना, धन्याचा पण वापर करू शकता, पण त्या मसाल्यासोबत तेलामध्ये धने आहेत ना भाजून घ्यायचे। मी इथं घेतलेले आहे धना पावडर। आपण जे मसाला भाजून घेतलेला आहे ना पूर्णपणे थंड झालेला आहे। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं थोडं पाणी घालून बारीक याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। मी इथे ठेवलेली आहे गरम करायला। त्यामध्ये 1.5 चमचा तेल घालून घ्यायचं। तेल आपल्या आवडीनुसार घातलं तरी पण चालेल। तेल इथं थोडंसं गरम होऊन द्यायचं। त्यामध्ये टाकून घ्यायची थोडीशी मोहरी। मोहरी तडतडली की थोडेसे जिरे टाकायचे। मी इथं घेतलेला आहे कढीपत्ता। मी इथं अद्रक लसूणची पेस्ट पण टाकणार आहे थोडीशी। गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा। मी इथं बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा। ही तेलामध्ये टाकून घ्यायची। पहा, तेलामध्ये जर टाकली ना भाजीला ना आपला मस्त असा सुरेख कलर येतो। थोडीशी हळद टाकूया आणि घरगुती मसाला टाकणार आहे अर्धा चमचा। जास्त तिखट आहे त्यामुळे मी थोडाच टाकणार आहे। आणि जो आपण आता मसाला बनवून घेतलेला आहे ना ते असं त्याच्या तेलामध्ये टाकायचा आणि तेल सुटेपर्यंत आहे ना छान परतून घ्यायचा। तुम्हाला वाटत असेल मसाला असा पांढरा दिसतोय, पण आपण छान परतून घेतल्याच्या नंतर झाकण ठेवून आपण घेतल्याच्या नंतर ना छान मस्त असा त्याला लाल कलर येतो।
गरम मसाला घालूया थोडासा. आपलं जे शेवग्याच्या शेंगामध्ये पाणी राहिलेलं आहे ना, तेच आपण थोडंसं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. झाकण ठेवून मीडियम गॅसवरती 3-4 मिनिटं वाफवून घेऊया मसाला. मस्त असं आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे आणि छान परतलेला पण आहे. आता आपण त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊया. याच्यामध्ये पाणी आपल्याला थोडंसंच घालायचं आहे, जास्त घालायचं नाही. आपण फक्त मसाला बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाच्या भाजीचा. आपण शेंगा शिजायला मीठ घातलं होतं, याच्यामध्ये थोडंसंच मीठ घालून घेणार आहोत चवीपुरतं. थोडंसं पाणी घालून घेऊया, जास्त नाही, थोडंच. आपण परत एकदा झाकण ठेवून 1 मिनिट छान वाफवून घेऊया. मस्त असा आपला शेवग्याचा मसाला तयार झालेला आहे, पाहू शकता. मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली माझी शेवग्याच्या शेंगाची मसाला भाजी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जरी आवडला असेल ना, व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयाच नवीन